एका 15-16 वर्षाच्या मुलाचे अंडकोश काढून आणून द्या, मी तुम्हाला 1,20,00,000 रुपये देईन. याच एका अंधश्रद्धाळू आणि हास्यास्पद आमिषाला भुलून 5 नराधमांनी आपल्याच एका ओळखीच्या मित्राचा निर्घुणपणे बळी घेतलाय. भोपाळमध्ये घडलेली ही घटना ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीनच सरकली. हत्येनंतर अनोळखी म्हणून दफन केलेल्या मृतदेहाचा त्याच्या हातावरील एका टॅटूमुळे आणि चपलांमुळे तब्बल काही दिवसांनी थरारक उलगडा झाला. 1.5 कोटींच्या लालसेने एका निष्पाप मुलाचा कसा बळी घेतला पाहूयात विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. पीडित मुलगा भोपाळच्या इक्बाल मैदान परिसरात पेन आणि की रिंग्स विकून आपल्या कुटुंबाला मदत करायचा. त्याची आई एका सुलभ कॉम्प्लेक्समध्ये साफसफाईचं काम करायची. 6 ऑगस्ट रोजी आरोपींनी त्याला एका साध्या कारणावरून जाळ्यात ओढलं. खट्टापुरा भागात आमचा काहींशी वाद झालाय, तू आमच्यासोबत चल, तुला 100 रुपये देतो, असं सांगून त्याला छोटा तलाव भागातील निर्जन धोबीघाटाकडे नेण्यात आलं. मुख्य सूत्रधार 20 वर्षाचा झोहेब खान होता, ज्याने स्वतःला डॉक्टर भासवलं होतं. झोहेब फोनवरून सतत या अल्पवयीन मुलांच्या संपर्कात होता. धोबीघाटाजवळील निर्जन ठिकाणी पोहोचताच आरोपींनी त्या मुलावर पाठीमागून 4 वार केले. इतरांनी त्याला घट्ट पकडून ठेवलं आणि चाकूनी अनेक वार करून त्याची निर्घुण हत्या केली. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी थेट मुख्य सूत्रधार झोहेबला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवर मृतदेह दाखवल्यानंतर झोहेबनं त्यांना पुढच्या क्रूर सूचना दिल्या. झोहेबने यापूर्वी आरोपींना एक व्हिडिओ दाखवला होता आणि 1.5 कोटी रुपयांचं आमिष दाखवून मुलाचे अवयव आणण्यास सांगितले. 10 ऑगस्ट रोजी पोलिसांना एक अनोळखी मृतदेह आढळला. सुरुवातीला ओळख न पटल्याने नियमानुसार त्याचा दफन विधी करण्यात आला. मात्र मुलगा बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. तपासादरम्यान मृतदेहाच्या अंगावरील कपडे, चपला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या हातावर असलेला टॅटू यावरून कुटुंबियांनी त्यांची ओळख पटवली. आता कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांकडून मृतदेह पुन्हा बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू आहे. शामला हिल्स पोलिसांनी मुख्य आरोपी झोहेब खान, आमिर कुरेशी आणि 3 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय. झोहेबला तो 1.5 कोटींचा व्हिडिओ कुठून मिळाला आणि यामागे कोणती अंधश्रद्धा किंवा आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. पैशांच्या लालसेने ओळखीच्याच मित्राचा असा बळी घेणं हा विकृतीचा कळस आहे. अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा. धन्यवाद.